मित्रांनो, जर का तुम्ही सेकंड हँड स्विफ्ट घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवला आहे। याच्यामध्ये आपण स्विफ्ट केव्हा लॉन्च झाली तेव्हापासून आतापर्यंत कोणते कोणते बदल स्विफ्ट मध्ये करण्यात आले, यासोबतच मित्रांनो आपण पाहणार आहोत कोणते इंजिन दिले जात होतं, त्या इंजिनचे स्पेसिफिकेशन्स काय होते, फीचर कोणते दिले जात होते आणि व्हेरियंट डिस्ट्रीब्युशन हे मारुती सुझुकीने कसं केलं होतं, याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ म्हणजे फक्त सेकंड हँड कार खरेदी करतानाच पाहावा असं नाहीये मित्रांनो, तर स्विफ्टचा इतिहास जाणून घेण्यासाठी, स्विफ्ट केव्हा लॉन्च झाली आणि आता करंट जनरेशन स्विफ्टचं काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी आहे जय, स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटोनॉमी युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 25 मे 2005 साली मारुती सुझुकीने स्विफ्ट गाडी ही भारतामध्ये लॉन्च केली। तेव्हा त्या गाडीमध्ये फक्त पेट्रोल इंजिन देण्यात आलं होतं। ते पेट्रोल इंजिन 87 bhp ची पॉवर आणि 114 न्यूटन मीटर एवढा टॉर्क जनरेट करत होतं। त्यावेळी सुरुवातीला ज्यावेळी मारुतीने स्विफ्टला लॉन्च केलं ते फक्त पेट्रोल इंजिन मध्येच केलं होतं आणि त्यावेळी 3 व्हेरियंट हे स्विफ्टचे आपल्याला पाहायला मिळत होते, जे आजही कंटिन्यू केलेले आहेत। त्यामध्ये LXi, VXi आणि ZXi हे 3 व्हेरियंट होते। ZXi व्हेरियंट जो आहे हा टॉप एंड व्हेरियंट आहे, VXi जो आहे तो मिड व्हेरियंट आहे आणि LXi जो आहे तो लोअर व्हेरियंट आहे। मित्रांनो, मी हे का सांगतोय, जर का तुम्ही सेकंड हँड गाडी घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला कोणतं व्हेरियंट टॉप एंड आहे, कोणतं मिड व्हेरियंट आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय। या गाडीमध्ये फीचर बद्दल जर का बोलायचं झालं मित्रांनो, तर त्या गाडी फक्त ZXi मध्ये आपल्याला अलॉय व्हील पाहायला मिळत होते आणि पॉवर विंडो पाहायला मिळत होत्या, ज्या 4 डोअरच्या होत्या। VXi मध्ये फक्त फ्रंट 2 डोअरच्या त्या पॉवर विंडो असायच्या आणि रिअर मध्ये आपल्याला मॅन्युअली ऍडजस्ट करावं लागायचं आणि LXi मध्ये कोणतंही फीचर येत नव्हतं। यानंतर मित्रांनो 2007 साली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्विफ्ट मध्ये घडली आणि त्यामुळे स्विफ्टचा सेल हा दुपटी तिपटीने वाढला। तर मित्रांनो 2007 साली मारुतीने स्विफ्ट मध्ये इंट्रोड्यूस केलं फॅट करून सोर्स केलेलं डिझेल इंजिन, DDIS डिझेल इंजिन हे मारुतीने स्विफ्ट मध्ये 2007 साली इंट्रोड्यूस केलं। आणि त्यावेळी मित्रांनो या डिझेलचे जे व्हेरियंट होते त्यामध्ये जो सगळ्यात लोएस्ट व्हेरियंट होता तो होता LDI, त्यानंतरचा जो मिड व्हेरियंट होता तो होता VDI आणि त्यानंतरचा जो टॉप एंड व्हेरियंट होता तो होता ZDI। हे डिझेलचे व्हेरियंट मारुतीने डिस्ट्रीब्यूट केले आणि स्विफ्ट पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिन ऑप्शन मध्ये 2007 पासून मिळायला सुरू झाली आणि 2008 साली म्हणजे 3 वर्षामध्येच मारुती सुझुकी स्विफ्टला मिळाला एक फेसलिफ्ट। यामध्ये बरेचसे बदल मारुतीने केले होते, जसं की हेडलाइट मध्ये बदल केला होता, फ्रंट ग्रिल मध्ये बदल केला होता, टेल लाईट मध्ये बदल केला होता। त्यासोबतच नवीन फीचर मारुतीने त्यामध्ये इंट्रोड्यूस केले होते, त्यामध्ये टिल्ट स्टीअरिंग असेल, नवीन अलॉय व्हील या ठिकाणी मारुतीने दिलं होतं। आणि यासोबतच मित्रांनो एक सिडान जी मार्केटमध्ये मारुतीने आणली आणि जी मारुतीची हिट सिडान राहिली ती म्हणजे डिझायर, त्यांनी 2008 सालीच लॉन्च केली, म्हणजे स्विफ्टचं लॉंग व्हर्जन स्विफ्ट डिझायर। यामध्ये पण मित्रांनो आपल्याला जे इंजिन स्विफ्ट मध्ये मिळत होते तेच इंजिन आपल्याला डिझायर मध्ये पण पाहायला मिळत होते आणि सेम स्पेसिफिकेशन्स होते दोन्ही गाड्यांच्या इंजिनचे। जर का पेट्रोल इंजिन आपण पाहायचं म्हणलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपल्याला 87 bhp पॉवर आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क या दोन्ही गाड्यांमध्ये मिळत होता। एक होती ती सिडान होती आणि एक होती ती हॅचबॅक होती। आणि मारुतीचं जे मित्रांनो सगळ्यात फेमस इंजिन जे होतं DDIS म्हणजे फियाट कडून सोर्स केलेलं त्यांचं जे डिझेल इंजिन होतं हे 75 bhp पॉवर आणि 190 न्यूटन मीटरचा टॉर्क हे जनरेट करत होतं आणि हे पण इंजिन खूप चांगलं होतं, दोन्ही इंजिन पॉवरफुल होते। त्यावेळी मारुतीच्या ह्या दोन्ही गाड्यांची राईड क्वालिटी खूप चांगली होती, हँडलिंग खूप चांगली होती, बिल्ड क्वालिटी पण चांगली होती आणि फीचर मध्ये थोडंसं अपग्रेड या ठिकाणी मारुतीने केलं होतं। याच्यामध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळत होते, तुम्हाला मिड व्हेरियंट मध्ये पण सर्व विंडो हे पॉवर विंडो मिळत होते। यासोबतच मित्रांनो अलॉय व्हील मध्ये बदल केला होता आणि एक्सटेरियर मध्ये पण थोडेसे मायनर बदल केल्यामुळे गाडी आणखीन जास्त एलिगंट दिसू लागली। त्यावेळीच्या स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर ह्या दोन्ही गाड्यांची मी कमीत कमी किमतीपासून जास्तीत जास्त म्हणजे टॉप एंड आणि सगळ्यात खालचा बेस मॉडेल या दोन्हीच्या किमती सांगतो मित्रांनो मी तुम्हाला। 4,80,000ला मित्रांनो तुम्हाला LXi व्हेरियंट मिळत होता स्विफ्टचा आणि जर का तुम्ही एकदम टॉप एंड व्हेरियंट बघितला जो स्विफ्ट डिझायरचा होता तो तुम्हाला 7,20,000 रुपयाला एक्स शोरूम किमतीबद्दल बोलतोय मी, यामध्ये एकाही गाडीची किंमत मी ऑन रोड सांगणार नाही। यासोबतच मित्रांनो मारुतीने त्यावेळी कोणते कोणते फीचर दिले याबद्दल पाहायचं झालं, त्यावेळी मारुतीने ABS असेल, त्यासोबत 2 इयर बॅग असतील, त्यासोबत ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असेल, असे बरेचसे फीचर दिले होते। पण जर का आपण सेफ्टी बद्दल बघितलं तर 2 इयर बॅग आणि ABS ह्या गाडीच्या टॉप एंड व्हेरियंट मध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर मित्रांनो 2010 मध्ये एक अपग्रेड आला, अपग्रेड म्हणता येणार नाही, ह्याला थोडासा डाऊनग्रेड पण आपण याला या ठिकाणी म्हणू शकतो। 2010 साली BS4 मुळे मारुतीने जे आपले G13 BB पेट्रोल इंजिन होते
त्याला रिप्लेस करून त्यांच्याकडे असणारे के सिरीज पेट्रोल इंजिन इंट्रोड्यूस केले. हे जे मित्रांनो G13BB इंजिन होतं हे मोस्ट पॉवरफुल होतं आणि याचा परफॉर्मन्स लाजवाब होता. पण त्यानंतर मित्रांनो के सिरीज पेट्रोल इंजिन हे मारुतीने 2010 साली इंट्रोड्यूस केलं, कारण BS4 चे जे नॉर्म्स आले होते त्यामध्ये ते इंजिन कंप्लाय करत नव्हते आणि ते जर का मारुतीला त्या प्रकारे ट्यून करायचं असेल तर खूप सारा खर्च होणार होता. पण मारुतीकडे ऑलरेडी त्यांचं के सिरीज इंजिन होतं, त्यामुळे त्यांनी ते स्विफ्टमध्ये इंट्रोड्यूस केलं. जर का तुम्ही 2010 नंतरची स्विफ्ट घेत असाल आणि पेट्रोलमध्ये घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला के सिरीज इंजिन मिळतं. मित्रांनो ते के सिरीज इंजिन पण खूप रिलायबल आहे, कमी मेंटेनन्स असणारे इंजिन आहे आणि त्याची फ्यूल इफिशियन्सी खूप चांगली आहे. आणि यानंतर मित्रांनो 2011 साली स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायरला एक मेजर अपग्रेड आला, म्हणजे स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायरचं सेकंड जनरेशन मारुतीने लॉन्च केलं, ज्यामध्ये सगळी गाडी पूर्ण बदलली होती. प्रत्येक पॅनल हा नवीन होता, वेगळा होता, डिझाईन पूर्णपणे चेंज केली होती. म्हणजे तुम्हाला असा फरक वाटणार नाहीये, पण प्रत्येक पॅनलची डिझाईन ही जर का तुम्ही बारकाईने पाहिलं तर प्रत्येक पॅनलची डिझाईन बदलली होती. स्टेअरिंग व्हील असेल, इंटिरियर असेल, आतमधली फिट अँड फिनिशिंग असेल, आतमधल्या प्लास्टिकची क्वालिटी असेल, या सगळ्या गोष्टी, सीट्स असतील, या सगळ्या गोष्टी मारुतीने बदलल्या होत्या. कारण सगळ्यात मोठं जे अपग्रेड आलं, नेक्स्ट जनरेशन जे आलं स्विफ्टमध्ये ते 2011 साली आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्यावेळीच मित्रांनो ZDI प्लस हा टॉप एंड व्हेरियंट मारुतीने इंट्रोड्यूस केला. आतापर्यंत ZDI आणि ZXi हे दोनच टॉप एंड व्हेरियंट होते, पण त्याच्यानंतर मित्रांनो प्लस व्हेरियंट जो वाढवला आणि तो व्हेरियंट झाला टॉप एंड व्हेरियंट. मित्रांनो ज्यावेळी तुम्ही सेकंड हँड स्विफ्ट घेण्याचा विचार करताय आणि ती 2011च्या पुढची असेल तर मित्रांनो तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स हा ZDI प्लस, ZXi प्लस, ZXi किंवा ZDI ह्या चारच गाड्यांना द्या. त्याचं कारण असे मित्रांनो, त्यावेळी टॉप एंड व्हेरियंट मध्ये जे फीचर येत होते ते आजकाल बेस व्हेरियंट किंवा सेकंड बेस व्हेरियंट मध्ये सगळे फीचर येतात. आणि इयर बॅग असेल, ABS असेल, EBD असेल, हे जे सेफ्टीचे फीचर आहेत मित्रांनो, बाकीच्या गोष्टी आपण आफ्टर मार्केट सगळ्या बसून घेऊ शकतो, पण हे जे सेफ्टी रिलेटेड फीचर आहेत मित्रांनो हे खूप महत्वाचे असतात गाडीमध्ये. आपण कितीही गाडी चांगली चालवत असलो, आपला स्वतःवरती कितीही आत्मविश्वास असला, मी गाडी खूप चांगली चालवतो, पण आपण रस्त्यावरून जात असताना समोरून येणारी वाहनं असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामुळं नेहमी सेफ्टीला प्रायोरिटी द्या. जर का तुम्ही 2011 नंतरची स्विफ्ट पाहत असाल किंवा स्विफ्ट डिझायर पाहत असाल तर हे चार व्हेरियंट सोडून दुसऱ्या कोणत्याही व्हेरियंटकडे जाऊ नका असं मी रिकमेंड करेल. तुम्ही मॅक्सिमम मित्रांनो VDI किंवा VXi पर्यंत येऊ शकता, पण LDI आणि LXi हे दोन्ही व्हेरियंट शक्यतो घेणं टाळा. थोडेसे पैसे जास्त जातील तुमचे, पण तुम्हाला हेक्टिक काही राहणार नाही. कारण असे मित्रांनो, जर का तुम्ही बेस व्हेरियंट गाडी घेतली आणि जो ओनर होता, फर्स्ट ओनर होता, त्याने त्याच्यामध्ये पॉवर विंडो बसवले असतील किंवा त्याच्यामध्ये म्युझिक सिस्टम बसवलं असेल, पण हे बसवत असताना कुठे वायर कट केलेली आहे का किंवा ते जे बसवलं आहे ते बसवताना किती प्रिसाइजली बसवले. ज्यावेळी मित्रांनो ते पॅनल खुलले जातात, आता समजा पॉवर विंडो बसवायची आहे आणि डोअरचं ट्रिम खुललं जातं, त्यानंतर ते तसंच बसतं असं नाहीये, प्रत्येक जणच एक्सपर्ट असतो असं नाहीये. त्यामुळे काय होतं, बऱ्याचशा वेळेस ते तुटलेलं असतं आतमधून, आपल्याला ते माहित नसतं, पण ते ठराविक काळानंतर रॅटलिंग नॉइज क्रिएट करतं आणि ते खूप त्रासदायक असतं. आणि आफ्टर मार्केट गोष्टीपेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कमीत कमी VXi आणि VDI, आणि जर का तुम्हाला चांगली गाडी पाहिजे असेल, बेस्ट गाडी पाहिजे असेल तर तुम्ही ZDI आणि ZXiच्या खाली येऊ नका. LDI कडे, LXi कडे अजिबात पाहू नका. तर मित्रांनो स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर मध्ये मेजर अपग्रेड आलं, म्हणजे सेकंड जनरेशन लॉन्च झालं, पण दोन्ही गाड्यांच्या जे इंजिनची पॉवर होती ती सेम होती. पेट्रोल इंजिन जर का आपण पाहिलं के सिरीज होतं ते 85 bhp ची पॉवर आणि 113-114 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करत होतं. यासोबतच जे डिझेल इंजिन होतं ते 75 bhp ची पॉवर आणि 190 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करत होतं. इंजिन मध्ये कोणताही बदल केला नव्हता किंवा त्यांची जी बॉडी होती त्याच्यामध्ये पण कोणता मारुतीने या ठिकाणी बदल केला नव्हता. त्यावेळी मित्रांनो या गाड्यांच्या किमती थोड्याशा वाढल्या होत्या. 5,54,000 रुपयापासून LXi व्हेरियंट चालू होता स्विफ्टचा, आणि ZDI प्लस जो स्विफ्ट डिझायरचा व्हेरियंट होता तो 8,60,000 रुपयाला एक्स शोरूम जात होता. एवढ्या किमती होत्या त्यावेळी, कारण त्यावेळी थोडंसं फीचर त्यांनी अपग्रेड केली होती आणि BS4 मुळे गाडीच्या किमती आणखी थोड्या जास्त वाढल्या होत्या. तर हे त्यावेळी एक्स शोरूम किमती होत्या गाड्यांच्या. तुम्ही गाडी घ्यायला गेल्यानंतर ह्या गोष्टी नेहमी डोक्यात ठेवू शकता. ज्या माणसाकडून तुम्ही गाडी घेताय त्यानं जर का एखादी गाडी 6 लाखाला घेतली आणि तो तुम्हाला आता 20 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर तुम्हाला ती गाडी आता 3 लाखाला आणि 3.5 लाखाला विकत असेल तर हे सेन्सिबल नाहीये. तुम्ही नेगोशिएट करू शकता की त्या काळात गाडीची किंमत ही होती, आता गाडीची किंमत त्यानुसार किती झाली पाहिजे, यानुसार तुम्ही त्या गाडीची किंमत नेगोशिएट करू शकता. या गाडीचा जर का आपण टॉप एंड पाहिला मित्रांनो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, नवीन अलॉय व्हील, त्यासोबत इन्फोटेनमेंट सिस्टम खूप चांगलं दिलं होतं. त्यासोबतच मित्रांनो बॉटल होल्डर दिले होते AC वेंटच्या समोर, त्याच्यामुळे आपले पाणी असेल किंवा काही असेल ते गार राहू शकेल. त्यासोबतच ABS होतं, EBD होतं, इयर बॅग होते,
आणि चांगलं यामध्ये पूर्ण मेजर अपग्रेड आल्यामुळे या गाडीचं सस्पेन्शन सेटअप चांगलं होतं. तर मित्रांनो, हे होतं सेकंड जनरेशन बद्दल. या गाड्यांच्या किमती पण मी तुम्हाला सांगितल्या, फीचर पण सांगितलेली आहेत. मारुतीने पहिला माइलस्टोन अचीव्ह केला तो 2013 साली. 2013 साली मित्रांनो, मारुती सुझुकीच्या 10 लाख स्विफ्ट विकल्या गेल्या आणि त्यावेळी मारुतीने 2 एडिशन लॉन्च केले, जे लिमिटेड एडिशन असतात, ज्याच्या फक्त 1000 युनिट बनवले जातात किंवा 500 युनिट बनवले जातात. तर त्यांची नावं होती मित्रांनो, ग्लोरी एडिशन आणि डेका एडिशन. हे 2 एडिशन लॉन्च केले होते. याच्यामध्ये इंजिनमध्ये कोणताही अपग्रेड नव्हतं किंवा इंजिन रिट्यून केले असं काही नव्हतं. हे लिमिटेड व्हेरियंट होते. 1000 किंवा 500 त्यांनी गाड्या बनवल्या होत्या दोन्ही व्हेरियंटच्या, ग्लोरी आणि डेकाच्या. याच्यामध्ये बाहेरून फक्त स्टिकरिंग होतं, आतमध्ये थोडासा कलर चेंज केला होता आणि सीट कव्हर वगैरे दिले होते. असं म्हणजे मेजर असं काही अपग्रेड याच्यामध्ये नव्हतं. हे एडिशन होतं फक्त. त्याच्यामध्ये कॉस्मेटिक चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात आणि ते एडिशन बेस्ड होत्या. किंवा डेका एडिशनची स्विफ्ट असेल ज्याच्यावरती लाल कलरचं स्टिकरिंग वगैरे केलेलं होतं, या गाड्या मारुतीने 2013 साली लॉन्च केल्या. त्यानंतर मित्रांनो, सन 2018 साली मारुतीने स्विफ्टचे 3rd जनरेशन लॉन्च केलं आणि इथूनच स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर ही डिझायरची एक वेगळी ओळख मारुतीने इंट्रोड्यूस केली. डिझायर मधून स्विफ्टचं नाव काढून टाकलं आणि डिझायर ही वेगळी कार आणि स्विफ्ट ही वेगळी कार असं मारुतीने इंट्रोड्यूस केलं. यावेळी मित्रांनो, स्विफ्ट बद्दल जर का बोलायचं म्हटलं तर यामध्ये आपल्याला के सिरीजचं 12 AM पेट्रोल इंजिन पाहायला मिळत होतं. डिझेल इंजिन जर का पाहिलं तर मित्रांनो 1.3 लिटर MGD डिझेल इंजिन मिळत होतं, जे पॉवर ऑलमोस्ट 76 BHP पॉवर जनरेट करत होतं आणि 190 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करत होतं. आणि जर पेट्रोल इंजिन बघायचं म्हणलं तर मित्रांनो, ते 85 BHP पॉवर आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करत होतं. दोन्ही इंजिन रिलायबल होते. पण सगळ्यात मोठा मूव आला मित्रांनो हा 2020 साली, आणि त्याच्या अगोदरच सगळ्यात मारुतीसाठी जे सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जो ठरला 2018च्या एंडिंगला मित्रांनो, तो म्हणजे 20 लाख स्विफ्ट मारुतीने या 2019 पर्यंत विकल्या गेल्या होत्या. पहिल्यांदा ज्यावेळी मारुतीने स्विफ्ट लॉन्च केली होती त्याचे 10 लाख विक्री करण्यासाठी मित्रांनो त्यांना जवळपास 8 वर्षाचा काळ लागला. आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन स्विफ्ट आली मित्रांनो, तेव्हापासून मारुतीने अवघ्या 5 वर्षामध्ये 10 लाख स्विफ्ट विकण्याचा विक्रम या ठिकाणी केला. आणि यानंतर मित्रांनो, जे तुमच्या माझ्यासारखे जे डिझेल लव्हर आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात बॅड टर्न होता मारुतीचा हा, जो 2020 साली त्यांनी घेतला. तो म्हणजे मारुतीने डिझेल इंजिन पूर्णपणे डिस्कंटिन्यू केलं. आणि हा सगळ्यात वेगळा मूव होता मारुतीचा, कारण नॉर्म्स खूप स्ट्रिक्ट येत होते. BS4 नंतर आपण BS5 वरती अपग्रेड न करता डायरेक्ट BS6 वरती आलो. आणि त्यामुळे जे डिझेलसाठी जे नॉर्म्स दिले होते गव्हर्नमेंटने, ते नॉर्म्स ते डिझेल इंजिन फुलफिल करत नव्हतं. आणि त्यामुळे मारुतीने असा निर्णय घेतला की ते इंजिन रिट्यून करण्यापेक्षा आपण डिझेल इंजिनच बंद करून टाकावं. आणि कदाचित या कारणामुळे सुद्धा मारुतीच्या सेल्सवरती थोडासा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर का आपण पाहिलं मित्रांनो, 2024 मध्ये तर सर्वात जास्त विकलेली गाडी ही टाटाची आहे. त्यानंतर टाटाने पण टॉप 10 मध्ये जागा बनवली आहे. हा जो मारुतीने घेतलेला 2020 साली घेतलेला मूव होता मित्रांनो, हे तुमच्या माझ्यासारख्या डिझेल इंथुझियास्ट म्हणजे ज्यांना डिझेल कार आवडते त्यांच्यासाठी एक हार्ट ब्रेकच होता हा. आणि यानंतर मित्रांनो 2024 साली मारुतीने 4th जनरेशन स्विफ्टला लॉन्च केले. आणि इथून डिझाईन लाईन पण पूर्ण मारुती सुझुकी स्विफ्टची असेल आणि मारुती सुझुकी डिझायरची असेल पूर्णपणे चेंज झाली. जर का इंजिन स्पेक्स बघायचे म्हटले मित्रांनो, तर या गाडीमध्ये आपल्याला 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं, जे जवळपास 80 BHP पॉवर आणि 117 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो. मित्रांनो, ही पण गाडी खूप चांगली आहे. जरी तुम्हाला हे 3 सिलेंडर इंजिन वाटत असेल, पण याचा परफॉर्मन्स चांगला आहे, तुम्हाला व्हायब्रेशन्स वगैरे जास्त जाणवणार नाहीत. तर मित्रांनो, आता वर्डिक्ट असं आहे की तुम्ही स्विफ्टचं कोणतं मॉडेल घेऊ शकता आणि तुमच्यासाठी कोणतं बेस्ट आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला मारुती सुझुकीचं डिझेल इंजिनच पाहिजे असेल स्विफ्टमध्ये, तर तुम्हाला ते 2020च्या अगोदरच घ्यावं लागेल. म्हणजे जे 3rd जनरेशन स्विफ्ट आहे ती घ्यावी लागेल. पण जर का तुम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये एखादी पेट्रोल कार बघत असाल आणि तुम्ही जर का स्विफ्ट लवर असाल आणि तुम्हाला स्विफ्टच घ्यायची असेल, तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही 3rd जनरेशन स्विफ्ट घ्या. कारण काय माहितीये का, आता गव्हर्नमेंट बरेचसे नवीन नवीन नियम आणत आहे. कधीही मित्रांनो असं होऊ शकतं की प्रत्येक गाडीचा जो लाईफ स्पॅन आहे तो 10 ते 15 वर्षापुरता सीमित असेल. जर का तुम्ही आता 2012ची गाडी घेतली तर तिला 12 वर्ष पूर्ण झालेली असतील आणि 3 वर्षानंतर तुम्हाला ती गाडी रजिस्टर करावी लागणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही रजिस्टर करायला गेलात आणि त्यावेळी जर का नियम बदलले असतील आणि रजिस्ट्रेशन जर का गाडीचं नाही झालं, तर हा खूप मोठी ही तुमची इन्व्हेस्टमेंट वाया जाऊ शकते. त्यामुळं कमीत कमी तुम्ही 2015च्या पुढच्या गाड्या घेऊ शकता. म्हणजे जर का आपण एक फायनान्शियली विचार केला तर ते सेन्सिबल ठरू शकतं. आणि जर का तुम्हाला बेस्ट फीचर, सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे असतील, नवीन फीचर पाहिजे असतील, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन 3rd जनरेशन स्विफ्ट तुम्ही घ्या. आणि जर का तुम्हाला एखादं डेका एडिशन असेल किंवा ग्लोरी एडिशन असेल, त्यामधली एखादी स्विफ्ट मिळत असेल, तर ती पण तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता मित्रांनो. तर ही होती माहिती स्विफ्ट बद्दलची. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, तुम्हाला जर का अशा टाईपची व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सगळ्या गाड्यांचे असे डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवू शकतो. मित्रांनो, ही होती माहिती.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्यासोबत त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.